ब्रेकिंग न्यूज पाहूया। हर्षवर्धन पाटील मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीला पोहोचले। हर्षवर्धन पाटलांनी महाजनांच्या बाप्पाचं दर्शन घेतले। केवळ बाप्पाचं दर्शन की राजकीय चर्चा हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालाय। दरम्यान याबाबत गिरीश महाजनांसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत आज लाडक्या बाप्पाचं राज्यभरामध्ये स्वागत केलं जात आहे। आपण आहोत सध्या सेवा सदन या निवासस्थानी। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा हा एकंदरीत सेवा सदन हे निवासस्थान आहे आणि आपण पाहू शकतो लाडक्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे। स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी बाप्पाच्या सेवेसाठी तैनात पाहायला मिळत आहेत। सर, काय सांगाल? भाजपचे संकटमोचक म्हणून नेहमीच आपलं नाव चर्चेत असतं। आज आपल्या घरी हा संकटमोचक आलेला आहे, काय मागणं मागितलेलं आहे? मागणं काय बाप्पांचं सर्वात आधी मनापासून स्वागत आणि बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने सर्व भाविकांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छाही देतो। या ठिकाणी आज अतिशय जल्लोषामध्ये उत्साहामध्ये बाप्पाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण देशभर जगभर ज्या ज्या ठिकाणी सगळे हिंदू बांधव आहेत ते सर्व अतिशय जल्लोषामध्ये बाप्पाचं स्वागत करतायत आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळीकडे आनंद आहे। विरोधकांना काही म्हणू द्या, काही बोलू द्या, त्यांचं काम तेच आहे, टीका करणं। निवडणुका 2 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत विधानसभेच्या। या दृष्टीने काय सांगाल, किती जागा यावेळी आपल्या निवडून येतील असं बाप्पाकडे चरणी तुम्ही मागणं मागितलेलं आहे आणि सद्बुद्धी कुणाला देण्याची विनंती करणार? नाही, मी सांगतो की एक सरकार आमचं येणार आहे, मोठं मताधिक्य, मोठं बहुमत आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। मी सद्बुद्धी सांगेल की बाप्पा जरा विरोधकांना सद्बुद्धी दे। आज ज्या पद्धतीने राज्यामध्ये विरोधक बोलतायत, ज्या पद्धतीने त्यांची भाषा बदललेली आहे, म्हणजे ही खरं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती नाही, पण ज्या पद्धतीने सकाळ झाली की इतके खालच्या स्तरावर जाऊन टीका टिप्पणी केली जाते, मला वाटतं त्यांना सद्बुद्धी दे की जरा नीट भाषा वापरा, नीट बोला। आपली जीभ आपल्याला दिली ते चांगलं बोलण्यासाठी दिलेली आहे, एवढी सद्बुद्धी त्यांना दे। लोकसभेमध्ये 1 हाती बहुमत मिळालं, विधानसभेमध्ये किती जागा महायुती जिंकेल? बाप्पा आशीर्वाद देईल, बाप्पा पावेल तुम्हाला? निश्चित बाप्पांचे आशीर्वाद आम्हाला। तर मी पुन्हा सांगेल की या समाजाच्या कल्याणासाठी, राज्याच्या कल्याणासाठी बाप्पा पुन्हा आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देईल, तो दिलेलाच आहे आणि आपण बघाल की खूप मोठ्या संख्येमध्ये मोठ्या मताधिक्याने आमचे लोक या ठिकाणी निवडून येतील। ते होते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि यंदाही बाप्पा आपल्याला पावेल असं सांगताना विरोधकांना सद्बुद्धी देण्याची विनंती त्याने बाप्पाकडे केलेली आहे। कॅमेरामन राजेश बनियारसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।